हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, संत श्री सद्गुरू चूडामणी बालादास महाराज यांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्ताने होत असलेल्या या अखंड सतत हरिनाम सप्ताहामध्ये आज सप्ताहाचा उत्सवाचा 6वा दिवस आहे आणि अखंडितपणे आपली ही प्रवचन सेवासुद्धा आपणा सर्वांच्या आवडीमुळे सहकार्यामुळे चालू आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांचे सद्गुरू चूडामणी बालादास महाराज, रेणुका माता, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज या सर्व संतांच्या चरणी मस्तक ठेवून वंदन करून मी आजच्या सेवेला प्रारंभ करतो आहे. आपण काल समाधी अवस्था काय असते, समाधान काय असतं याच्यावर काल आपण प्रवचन ऐकलं. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी असा हा अभंग होता. आणि आज नामाच्या साह्याने समाधी याच्या पुढचा भाग, नामाच्या साह्याने समाधी म्हणजेच मोक्षप्राप्ती कशी होते हे माऊलींनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आपण जगत असतो, काळासोबत जगत असतो. या काळासोबत जगत असताना चांगला आणि वाईट असे दोन्ही काळ आपल्याला भोगावे लागतात, उपभोगावे लागतात. चांगला काळ असेल तर सुख असतं, वाईट काळ असेल तर दुःख असतं. या सुखदुःखामध्ये आपण जगत असतो. आपल्याला अजून काळ असा असतो की पाठीमागे गेलेला काळ हा आपला भूतकाळ असतो आणि येणारा काळ हा भविष्यकाळ असतो. आणि आपण सध्या जो जगतो आहोत तो वर्तमान काळ असतो. या 3 काळामध्ये आपण जगतो. परंतु झालेला भूतकाळ आपण पुन्हा जगू शकत नाही. मी परत लहान होऊ शकत नाही, परत जन्म घेऊ शकत नाही. आणि भविष्यकाळ आपल्या हातात नाही. नेमका किती दिवस आहे, किती वेळ आहे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे आपल्याला जगावं लागतं, ते वर्तमानात जगावं लागतं. संकल्प करावे लागतात, निश्चिती करावी लागते, श्रद्धा ठेवावी लागते, दृढनिश्चय करावा लागतो. तो वर्तमानातच करावा लागतो, म्हणजे ह्याच क्षणाला करावा लागतो. कारण हा क्षण म्हणजे वर्तमान. आपण एक वाक्य बोलेपर्यंत, एक शब्द बोलेपर्यंत तो भूतकाळात जमा होतो आणि पुढचा भविष्यकाळ पुढे उभा राहतो. एवढा जो क्षण असतो तो वर्तमान काळाचा असतो आणि या क्षणामध्ये आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. आणि आपण असा नाम संकीर्तनाचा किंवा सतत नामात राहण्याचा निर्णय हा याच क्षणाला घ्यायचा असतो. म्हणजे आपला भविष्य उज्ज्वल होतं. आपण वर्तमानामध्ये हे सगळं करू शकतो. म्हणून माऊली म्हणतात की नामात राहा, सतत नाम घेत राहा.
नारायण नामाचा, रामकृष्ण नामाचा, हरिहरी नामाचा उच्चार करत राहा, म्हणजे पाप पळून जातं, पाप जळून जातं आणि पुण्याच्या राशी जमा होतात. आणि त्याच्यासाठीच माऊलींनी आपल्याला साधा सोपा सरळ असा हरिपाठ दिलेला आहे. याच हरिपाठाचा आपला आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे 14वा अभंग. या 14व्या अभंगामध्ये मोक्षाची प्राप्ती कशी होते हे माऊलींनी समजावून सांगितलेलं आहे. आणि हरिपाठावरच्या प्रवचनाचं हा 16वा भाग लक्षात ठेवा. मी इथंच असे मागच्या 13 अभंगावर प्रवचनं केलेली आहेत. हे 16वं प्रवचन आहे हरिपाठावरचं. अजून 13 प्रवचनं शिल्लक आहेत. आपले 29 प्रवचनं व्हावे लागतात, तेव्हा हरिपाठ पूर्ण होतो. म्हणून आजचा 14वा अभंग जो आपण घेतलेला आहे क्रमाने, तो अभंग असा आहे. नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी, कळिकाळ त्याशी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा दया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असा दिलेला हा माऊलींनी आपल्या अनुभवाचा अभंग आहे. म्हणून या अभंगातून आपल्याला जे जे महत्त्वाचे शब्द येतात, महत्त्वाचे वाक्य येतात, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. माऊलीला काय म्हणायचं हे समजून घेण्याचा आपल्या परीने आपण प्रयत्न करायचा आणि आपल्याला हरिपाठ का करावा हे समजून घ्यायचं. आता नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी. आता हरिपाठ करतो आपण, पूजा करतो, नाम घेतो, तेव्हा कुठं बसून घेतो? तसं तर कुठेही बसून नाम घ्यावं, नामाला काही बंधन नाही. आपल्या घरात, घरात, मंदिरात, स्मशानात कुठेही नाम घेण्याला बंधन नाही. म्हणून नाम आपण कुठेही घेऊ शकतो. शक्यतो आपण नाम मूर्तीसमोर बसून घेतो. कोणत्या तरी मूर्तीसमोर, देवळातली मूर्ती असेल, देवघरातली मूर्ती असेल, घरात एखादा फोटो असेल, त्याच्यासमोर बसून आपण नाम घेतो. मूर्ती म्हणजे एक प्रतिमा आहे, त्याचं एक स्वरूप आहे, छोटं स्वरूप. कशासाठी ठेवलेलं हे की आपलं मन आहे, चित्त आहे, विचार आहे, हे सतत भरकटत असतात, गोल गोल फिरत असतात. जसं विमान उतरताना विमानतळावर गोल गोल फिरत 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 पुन्हा एका ठिकाणी येते, तसे आपले विचार एका ठिकाणी येण्यासाठी म्हणून आपण समोर मूर्ती किंवा फोटो ठेवतो. त्या मूर्तीसमोर आपण बसल्यानंतर आपलं लक्ष तिथे केंद्रित होतं. विचार करा, हा हॉल, दालन किंवा खोली असं म्हटलं तर आपलं लक्ष केंद्रित होईल का? पण खुर्ची असं म्हटलं की लक्ष केंद्रित होतं. कारण का? ही एक वस्तू असते, त्या वस्तूकडे आपलं लक्ष केंद्रित होतं. आणि आपलं लक्ष केंद्रित व्हावं, आपलं भरकटणारं मन एका जागेवर यावं म्हणून आपण मूर्तीसमोर बसत असतो. मूर्तीमध्ये देव आहे का? लोक असं म्हणतात मूर्तीमध्ये देव नाही. ज्यांचा श्रद्धा नाही, भक्ती नाही, असे लोक म्हणतात मूर्ती म्हणजे देव आहे का? तो सोन्याचा असेल, दगडाचा असेल, पितळेचा असेल, तांब्याचा असेल, कशाचा तरी देव तयार करून बसवलेला आहे, किंवा एखादा फोटो असेल. विवेकानंदांना एकाने असंच विचारलं, या मूर्तीमध्ये, फोटोमध्ये देवच नाही आहे आणि याला देव म्हणून आपण पूजा करतो, हे चुकीचं आहे. विवेकानंदांनी सांगितलं, तुम्ही इकडे या. त्यांना समोर बोलावून घेतलं आणि तिथे त्यांच्या वडिलांचा फोटो टांगलेला होता. त्यांनी सांगितलं, हा कुणाचा फोटो आहे? तुमच्या वडिलाचा फोटो. तुम्ही काय करा, याच्यावर थुंका. तर म्हटलं असं कसं? माझ्या वडिलांचा फोटो आहे आणि त्या वडिलांच्या फोटोवर मी थुंकू शकत नाही. का थुंकू शकत नाही? त्यात वडील आहेत का? वडील नाही आहेत. फोटो आहे साधा, कागद आहे, त्याच्यावर आपण थुंकू शकतो. ते म्हणजे नाही नाही, माझ्या भावना सगळ्या अडकलेल्या. म्हणजे एका फोटोला पाहून वडिलांच्या, आईच्या, पूर्वजांच्या भावना सगळ्या जागृत होतात. आपल्याला आई आठवते, वडील आठवतात, आपल्यासाठी आईवडिलांनी केलेले कष्ट आठवतात, आपल्यावर केलेलं प्रेम आठवतं. तसं भगवंताची मूर्ती जर समोर ठेवली तर आपल्याला भगवंतावरचं प्रेम आठवतं, भगवंत आठवतो, त्याच्या लीला, गुण, रूप सगळं आठवतात आणि आपलं लक्ष केंद्रित होतं. म्हणून मूर्ती आवश्यक.
मूर्तीमध्ये देव नाही, पण मूर्तीमुळे आपल्याला देव दिसू शकतो. म्हणून मूर्ती आपण लावतो. आणि असं मूर्ती प्रतीक ही प्रतीक परमात्मा म्हणून आपण वापरतो आणि त्याच्या समोरापासून आपण परमात्म्याचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतो. आता छोटी मूर्ती आहे आपल्याकडं, देवघरामध्ये छोट्या मूर्त्या असतात. इथं पण आपण महाराजांचं एक मूर्ती तयार करून बसवलेली आहे. महाराज एवढे होते का? नाही, खूप मोठे होते. त्यांची उंची आपण शब्दात तर मोजूच शकत. मग परमात्मा एवढा छोटा आहे का की आपण त्या मूर्तीमध्ये त्याला बसवलेला आहे? परंतु परमात्मा छोटा नाही आहे. तो कसा आहे? अनंत आहे, अनादी आहे. तो त्याची सुरुवात कुठं आहे माहीत नाही, शेवट कुठं आहे माहीत नाही, त्याची व्याप्ती किती आहे माहीत नाही. विराट रूप अर्जुनाला दाखवलं होतं, तेवढं सगळं पाहणं सुद्धा शक्य झालं नाही. बळीला जर विचारलं तर बळीकडं भगवंत गेले होते वामन रूपामध्ये, छोट्या अवतारामध्ये. ज्यावेळेस त्यांनी खरं स्वरूप दाखवलं त्यावेळेस बळीला कळलं पाताळ स्वर्ग सगळंच एका पावलात त्यांनी व्यापून टाकलं. तिसरा पाय ठेवायला जागा राहिली नाही, इतकी व्याप्ती त्यांची आहे. आणि त्यांना आपण वामन रूपामध्ये म्हणजे छोट्या रूपामध्ये पाहतो. या छोट्या रूपामध्ये आपल्याला मोठा भगवंत कळतो. म्हणून आपण प्रतिमेची पूजा करतो. ते अमित आहे. अमित म्हणजे अमर्याद, त्याला आपण मोजू शकत नाही, फुटपट्टी लावू शकत नाही, त्याला कुठलं माप आपण लावू शकत नाही. असं परमात्म्याचं स्वरूप आहे. त्यांना उपाधी नाही, लहान मोठे गोरे काळे असं काहीच नाही आहे. त्यांना कुठलं नाव ठेवता येत नाही आहे. हे आपण ठेवलेली नाव आहेत, राम लक्ष्मण कृष्ण, हे आपण आपल्यापर्यंत ठेवलेली संतांनी दिलेली नाव आहे. ते सत्य आहे, बाकी सगळं असत्य. कालच मी सांगितलं भगवंत तेवढे, परमात्मा तेवढे सत्य आणि बाकी सगळं हे जग असत्य, त्यांच्यापासून निर्माण झालेले मायारूप. भगवंत तेवढे सत्य आहेत, भगवंत तेवढे नित्य आहेत, भगवंत तेवढे अविनाशी आहेत, बाकी सगळं नाश पावणार. जे जे जन्म घेतात ते मृत्यू पावतात. जन्मदिनांक असतो तसा मृत्यूदिनांक असतो. आपण बारसं करतो तसं तेरं आपण करतो, दशक्रिया आपण करतो. वाढदिवसाचे आपण मोठमोठे बॅनर लावतो, तसे मृत्यूनंतर सुद्धा श्रद्धांजलीचे बॅनर लागतात. म्हणजे प्रत्येकाला जे जे ह्या सृष्टीमध्ये निर्माण होतं त्या प्रत्येकाला एक्सपायरी डेट आहे. त्याचा जायचा दिवस ठरलेला आहे, जावंच लागतं. परंतु जे संत, जे महात्मे, जे तपस्वी आहेत हे ह्या काळावर सुद्धा मात करू शकतात. उदाहरणार्थ वाल्मिक ऋषींनी अगोदर वाल्या होते, त्यावेळेस त्यांच्या हातून पापं घडली, नारद मुनींची भेट झाली आणि ते तपश्चर्याला बसले. नारद मुनींनी त्यांना इतकी पापं झाली होती वाल्याच्या हाताने की त्यांना राम हा शब्द पण येत नव्हता. त्यांना मरा शब्द दिला, पण मरा शब्द दिला कुणी दिला? नारदांनी दिला. म्हणून त्या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे, त्या शब्दाला एक प्रकारची किंमत आहे. आणि त्या मराचा राम झाला आणि राम 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 म्हणत त्यांच्या भोवती वारूळ तयार झालं. म्हणून त्यांना वाल्मिकी म्हणतात. त्यांचं मूळ नाव रत्नाकर आहे. म्हणजे इतकं काळावर आता त्यांचं मृत्यूदिनांक ठरलेला असतं. ते आपल्यासारखं जगले असते तर किती वर्ष जगले असते? 100, 50, 200, 300 काहीतरी असतं. परंतु त्यांनी तपश्चर्या केली आणि सगळा काळ मागे टाकला. काळावर विजय मिळवण्याची ताकद रामनामामध्ये आहे, हे वाल्मिकीने दाखवून दिलं. म्हणजे असा विजय आपण मिळवू शकतो, म्हणजे आपला मृत्यू आपण पुढे ढकलू शकतो. कशाच्या जोरावर? रामनामाच्या जोरावर, कृष्णनामाच्या जोरावर. म्हणून सतत जप करावा, पूजा करावी, ध्यान करावं आणि परमात्म्याची आठवण करावी. मूर्ती समोर फक्त नावाला, लक्षात ठेवा, मूळ परमात्म्याची आठवण करावी, परमात्म्याचं स्मरण करावं. नित्य सत्यमित असा शब्द आहे. नित्य म्हणजे रोज, क्षणाक्षणाला नाव घेत राहायचं. सत्य म्हणजे त्याचं स्वरूप सत्य आहे म्हणून त्याचं स्वरूप आठवायचं. आणि अमित म्हणजे पुष्कळ, मित म्हणजे मोजता येत आणि अमित म्हणजे ज्याला मोजता येत नाही असं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण नामस्मरण करत गेलं, जप करत गेला तर तो भगवंत प्रकट होतो. आणि म्हणून त्याच्यासाठीच अनुभवसिद्ध असा हरिपाठ माऊलीने आपल्याला दिलेला आहे. अनुभवसिद्ध कशासाठी म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये जे जे अनुभव, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेवा पाठ
असं ज्ञानदेवानी जिथं जिथं शेवटचं वाक्य, एक शेवटचं चरण लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव दिलेला. मला कसा मोक्ष प्राप्त झाला, माझं कुळ कसं उद्धरून गेलं, माझ्या गुरूंनी मला कसा हा मंत्र दिला, माझ्या गुरूंनी मला हरिपाठ कसा लिहायला सांगितला, ह्या सगळ्या गोष्टीचे अनुभव त्यांनी ह्या अभंगामधून दिलेले आहे. आणि म्हणून हा अनुभव सिद्ध असा बोधपाठ आहे. म्हणून हरिपाठाचा सगळ्यांनी अनुसरण करावं. हरिपाठ नुसतं पाठ करू नये, अनुसरण करावं. एवढ्यासाठी हा हरिपाठ समजावून सांगणे किंवा हरिपाठावर कीर्तन प्रवचन करणे याचा उद्देश असा आहे की तुम्ही फक्त हरिपाठ पाठ करावा असं नाही, फक्त म्हणावा असं नाही, तर तो अनुसरण करावा. म्हणजे व्यवहारात तो आला पाहिजे. त्याच्यामध्ये जी जी तत्त्व सांगितलेली आहेत ती तत्त्व आपल्या व्यवहारामध्ये आली पाहिजेत, आपल्या जगण्यात आली पाहिजेत. आणि जो समजून करतो हरिपाठ तो अतिउत्तम होतो. न समजता मोबाईलमध्ये लावल्यासारखा आपण जर म्हणत असू तर त्याचा काही उपयोग नाही. समजून केला तसं तर मोबाईल आहे म्हणतो, मोबाईलमध्ये लावून ठेवला की मोबाईल आहे म्हणतो, मोबाईल म्हणतो तसं आपण जर म्हणायला सुरू केलं तर त्याला काही अर्थ नाही. तो मनातून केला पाहिजे आणि तो हरिपाठ आपल्या व्यवहारात आला पाहिजे, व्यवहारात उतरला पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये दिसला पाहिजे. असा हरिपाठ आपण करायला पाहिजे. इथं माऊली असं म्हणतायत, नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी, म्हणजे जो रोज हरिपाठ करतो, कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. कळी आणि काळ असे दोन शब्द वापरले. काळ म्हणजे ज्याला आपण यम म्हणतो, जो आपल्याला उचलून नेतो, जो आपल्या पाठीमागं लागतो, जो वाईट आहे चांगला आहे सगळा आहे, असा जो काळ आहे तो आपलं काही करू शकत नाही. आणि कळी म्हणजे हा कलियुग जो आहे, त्या कलियुगाचे काही परिणाम आपल्यावर होत असतात, तो हे दोन्हीही आपल्याला काही करू शकत नाहीत असं माऊली हमी देतात, अशी खात्री माऊली देतात. म्हणून काळ ज्याला आपण म्हणतो जन्मलं त्याला मृत्यू आहे, तसं ज्याच्या मनामध्ये द्वैत आहे, द्वैत म्हणजे मी आणि तो असे दोन शब्द ज्याच्याकडे आहेत ते द्वैत असं आहे, त्याला मृत्यूचं किंवा काळाचं भय वाटतं, त्या माणसाला मृत्यूचं भय वाटतं. आणि ज्याच्याकडे अद्वैत आहे म्हणजे मी आणि तो असे वेगळे नाही, तोच मी आहे मीच तो आहे, अशी खात्री ज्याला पटली, अशी श्रद्धा ज्याला निर्माण झाली आहे त्याला मृत्यूचं भय वाटत नाही. तो निर्भीड असतो, निर्भय असतो, तो कशालाही भीत नाही, तो मृत्यूला भीत नाही, तो दुःखाला भीत नाही, तो कशालाच भीत नाही. असा निर्भय होण्यासाठी म्हणून आपण भगवंताचं नाम घ्यावं आणि नाम घेत गेलं की हळूहळू अद्वैत भाव आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतो. ज्यांच्याकडून पाप घडतं त्यांना प्रत्येक जन्मामध्ये पाप फेडावं लागतं. मृत्यूनंतर त्याला पापाचं शासन होतं. पाप करणाऱ्याला मृत्यूनंतर पापाचं शासन होतं. गरुड पुराणामध्ये, देवी भागवतामध्ये हे सगळे प्रकरण आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे नरक असतात. कोणी चोरी केली असेल त्याच्यासाठी वेगळा नरक आहे, कुणी बाई बाटली केली असेल त्याच्यासाठी वेगळा नरक आहे, कुणी खोटं बोलला असेल त्याच्यासाठी वेगळा नरक आहे, कुणी खून केला असेल त्याच्यासाठी वेगळा नरक. असे वेगवेगळे नरकाचे प्रकार वगैरे दिलेले आहेत. ते आपण काही पाहिलेलं नाही, पण जे संतांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवावा. असे नरक मृत्यूनंतर आपल्याला भोगावे लागतात आणि त्याचं शासन हे ईश्वराकडून आपल्याला होत असतं. कारण साधं सोपं उत्तर आहे. एखाद्या माणसाने समजा 10 खून केले आणि एका माणसाने 1 खून केलं, दोघाला शिक्षा काय? फाशी. 10 खून करणाऱ्यालाही फाशी आणि 1 खून करणाऱ्यालाही फाशी. मग 9 खुनाची शिक्षा कोण देणार? राहिलेल्या 9 खुनाची शिक्षा कोणीतरी देईल ना आपल्याला. आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा कुणीतरी देणार आहे, ती आपल्याला मृत्यूनंतर मिळते, दुसऱ्या जन्मात मिळते किंवा नरकामध्ये मिळते. तिथं किंवा पशुयोनीमध्ये जन्म घ्यावा लागतो आपल्याला, पक्षी योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि तिथं ते पाप फेडावं लागतं. परंतु नाम जर घेत गेलं तर ही पापं काय होतात? जळून जातात. नामाने पापे जळून जातात. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. रामकृष्ण नामाचा उच्चार करा. माऊली सांगतात, लक्षात घ्या. माऊली इथं आपल्याला काय सांगतात? राम आणि कृष्ण या नामाचा उच्चार करा. आणि तुकाराम महाराजांनी काय सांगतात? रामकृष्ण हरी नामाचा उच्चार करा. म्हणजे राम कृष्ण हरी सगळे एकच आहेत.
राम आणि कृष्ण सुद्धा हरीचेच स्वरूप आहे आणि हरीचेच रूप राम आणि कृष्ण आहे. म्हणून रामाचं नाव घ्या, कृष्णाचं घ्या, हरीचं घ्या किंवा रामकृष्ण हरीचं घ्या किंवा फक्त रामकृष्णाचं घ्या, कसंही नाव घेतलं तर चालतं. असं नाव घेतलं तर सगळी पापं आपली काय होतात, जळून जातात आणि जो नरकवास आहे, जे दुःख आहे ते दुःख आपल्याला भोगावे लागत नाही किंवा ते दुःख भोगण्याची शक्ती परमेश्वर आपल्याला देतो. म्हणून नाम घेत राहायचं. काळाची सत्ता ही सगळी पंचमहाभूतावर चालते, देवावर नाही चालत. पंचमहाभूत पृथ्वी तेज वायू आकाश याच्यावर काळाची सत्ता चालते. परंतु जर आपण हरिनामाने प्रभूशी नातं जोडलं तर काळाची सत्ता चालत नाही. आता प्रभूशी नातं म्हणजे कसं, समजा वाईट काम करून आपण देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्या हातानं वाईट काम होत नाही, लक्षात ठेवा. उदाहरण म्हणून सांगतो, एखाद्या व्यक्तीने वाईट काम केलं. परवा एका मुलांनी दारू नशापान केली, 50,000ची दारू पिली, नवी कोरी गाडी घेतली आणि बाहेर पडला. बाहेर पडल्याबरोबर त्याने 1-2 माणसांना उडवून लावलं. त्याला अटक झाली, पोलिसांनी अटक केली, त्याला जेलमध्ये नेलं. परंतु त्याच्या वडिलाचे मोठ्या माणसाशी संबंध होते. कुणी मंत्री असतील, कुणी मुख्यमंत्री असतील, कुणी पंतप्रधान असतील. अशा मोठ्या माणसाशी संबंध असल्यामुळे त्या मुलाला कमीत कमी शिक्षा झाली. आता कमीत कमी शिक्षा झाली हे लोकांच्या लक्षात आलं, पुन्हा मोठा आहे आणि शिक्षा लहान दिली. याचे संबंध चांगल्या माणसाशी असल्यामुळं असं झालेलं आहे. मग लगेच त्याच्यावर मोर्चे निघाले, पुन्हा त्याला डबल शिक्षा झाली, त्याच्या घरच्यांनाही शिक्षा झाली. हे सगळं प्रकरण आपण असे प्रकरण नेहमीच ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत. म्हणजे मोठ्या माणसाशी जर आपला संबंध असेल, नातं असेल तर काही शिक्षा अशा माफ होतात. तसं भगवान आपण वाईट कृत्य करणारच नाही, पण आपल्याकडून जर काही पापं झाली असतील कळत न कळत आणि आपल्याला जर यम न्यायला आला असेल तर आपलं नातं जर भगवंताशी जोडलं गेलेलं असेल तर यम आपल्याला भीतो. यम आपल्यापर्यंत येत नाही. आजमेळाला यमदूत पाठवले होते, स्वतः यम आला होता पण त्याला हात लावू शकला नाही, कारण त्यांनी नारायण नामाचा उच्चार केला. जर नारायण नामाचा उच्चार केला, आपण जर ईश्वराची भक्ती केली, नाम सतत घेत राहिलो तर आपलं नातं कुणाशी जडतं, प्रभूशी जडतं, विष्णूशी जडतं, हरीशी जडतं. आणि हरीशी जेव्हा नातं आपलं जडतं त्यावेळेस आपल्याला हा काळ, यम किंवा दुःख हे आपल्याला काहीही त्रास देऊ शकत नाही. म्हणून ते नातं जोडण्यासाठी सतत रोज दैनंदिन रोज नियमाने सत्यभावाने आपण नाम घेत राहिलं पाहिजे. आणि अमित म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नाम घेत राहिलं पाहिजे. त्याला गणित नाही आहे, त्याला शेवट नाही आहे. माळा मोजत बसायचं नाही, वह्या भरत बसायचं नाही, किती झाल्या मोजत बसायचं नाही. अगणित नाम घ्यायचं. जेवढे श्वास आहेत तेवढे नाम घ्यायचे. प्रत्येक श्वासाला, श्वास आपण घेत असताना राम म्हणायचं, श्वास थांबवल्यानंतर कृष्ण म्हणायचं आणि श्वास सोडल्यानंतर हरी म्हणायचं. राम कृष्ण हरी असा प्राणायाम सतत होत राहतो. आपलं आयुष्य वाढतं आणि आपलं नातं प्रभूशी जडायला लागतं. म्हणून सतत आपण जेवढे श्वास घेतो, दिवसभरात काहीतरी मला वाटते 21,600 असं काहीतरी संख्या आहे, एवढे श्वास आपण घेतो तर तेवढे आपले जप झाले पाहिजे. आणि आपण जर अशी सवय लावून घेतली तर श्वासातून झोपल्यानंतर सुद्धा आपला जप चालू राहतो आणि असा जप व्हायला लागतो. म्हणून आपण असं जर केलं आणि हे नाम घेत असताना परीक्षिलेलं नाम म्हणजे संताकडून आलेलं नाम, जसं माऊलींनी सांगितलं रामकृष्ण हरी म्हणा, माऊलींनी दिलेलं नाम हे घ्यायला काही हरकत नाही. हरी 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 म्हणा, माऊलींनी सांगितलं, आपण घ्यायला हरकत नाही. असं परीक्षित झालेलं, परीक्षेत पास झालेलं नाव आपण जर घेत गेलो तर त्या नावामुळं आपला उद्धार होतो आणि कळीकाळाची वाईट नजर आपल्यावर पडत नाही. हे झालं काळाचं. आता कली काय, कलियुग काय आहे किंवा कळी काय आहे. 4 युग झालेत आत्तापर्यंत. 4 युग, 4थं युग आहे हे. पहिला युग झालं कृतायुग. या कृतायुगामध्ये जी पूजा सांगितली होती किंवा मोक्षाचा मार्ग सांगितला होता तो विष्णूचं ध्यान सांगितलं होतं. त्या काळामध्ये कृतयुगामध्ये ध्यान केलं की मोक्ष मिळायचं, म्हणजे प्रत्येकाने ध्यान करायचं. दुसरं युग झालं त्रेतायुग. याच्यामध्ये यज्ञ सांगितले, यज्ञ केले की तुम्हाला मोक्ष मिळतो. यज्ञ खूप कठीण आहे, लक्षात घ्या. ध्यानही कठीण आहे.
यज्ञ कठीण आहेत आणि द्वापार युगामध्ये पूजा अर्चा सांगितली. वेदामध्ये जो सांगितलेलं त्याच पूजा अर्चा सांगितल्या. परंतु हे जे चौथं युग आहे कलियुग, याच्यामध्ये संतांनी सगळ्यात सोपा मार्ग सांगितला आहे. कोणता? कृष्ण नाम घ्या. कृष्ण नामाने तुमचा मोक्ष मिळतो. फक्त नाम घ्या. नामाचाच पुरस्कार सगळ्या संतांनी केलेला आहे आणि नामामुळे आपल्याला मोक्ष मिळतो असं सांगितलेलं आहे. कलीचा प्रभाव कसा असतो? कलियुगाचे 5 रहस्य. पांडव 5 होते. 5 पांडवांनी 5 रहस्य शोधून काढले. पांडव, महाभारतामध्ये ही कथा येते. पांडव वनवासात होते आणि या वनवासात असताना द्वापार युगामध्ये पांडवांनी कृष्णाला प्रश्न विचारला की आता आपल्यानंतर कलियुग येणार आहे. कारण परीक्षितीनंतर कलियुग आलं. परीक्षित राजा झाला की त्याच्यानंतर कलियुग आलं. कलियुग आपल्यानंतर येणार आहे. आता हे द्वापार युग चालू आहे, आता शेवट आलेला आहे आणि कलियुग येणार आहे. तर कलीचा प्रभाव कसा कसा असतो ते आम्हाला समजावून सांगा. कृष्ण भगवंताला त्या पांडवांनी सगळ्यांनी मिळून विचारलं. कृष्णाने सांगितलं तुम्ही असं करा, आता इथून वनामध्ये तुम्ही 5 भाऊ 5 दिशांना जा फिरत फिरत आणि तुम्हाला काय दृश्य दिसतात, काय परिस्थिती दिसते ती येऊन मला सांगा. मग मी तुम्हाला त्याचा अर्थ समजावून सांगेन. या कलियुगाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी त्या 5 भावंडांना जंगलात पाठवलं. 5 भाऊ 5 दिशांनी गेले. आल्यावर त्यांनी कृष्णाने विचारलं बा प्रत्येकाला काय काय दिसलं ते सांगा. पहिल्यांदा युधिष्ठिर धर्मराज ते फिरून आले आणि त्यांनी सांगितलं की मला एके ठिकाणी 2 सोंडेचा हत्ती दिसला. हत्तीला किती सोंड असते? एकच सोंड असते. हत्तीला 1 सोंड असते, परंतु मी 2 सोंडेचा हत्ती पाहिला. मग भगवंतांनी त्याला सांगितलं तू 2 सोंडेचा हत्ती पाहिलास तशी कलियुगामध्ये 2 तोंडाची माणसं तुला मिळतील. दिसेल एकच तोंड पण असतील 2. म्हणजे कसं? समोर वेगळं वागतील आणि माघारी वेगळं वागतील. कलियुगामधली माणसं अशी राहतील, सत्यवादी राहणार नाही. समोर वेगळं बोलणारी असतील आणि माघारी वेगळं बोलणारी असतील. बोलणं वेगळं असेल, वागणं वेगळं असेल. बोलणं वेगळं असेल, चालणं वेगळं असेल. प्रत्येक माणसाचं जास्तीत जास्त माणसं सगळे तसे नसतात. तिथे संत आहेत नाही असं नाही आहे. जे नाम घेतात त्यांच्याकडून असं होत नाही. जे नाम घेत नाहीत, भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत, अशा व्यक्ती अशा कलियुगाच्या प्रभावित असतात. कलियुगाचा प्रभाव आहे. कलियुगामध्ये अशी माणसं भेटतात. आपल्याला ही अशी माणसं जास्तीत जास्त कुठं भेटतात? राजकारणात भेटतात. जसं बोलतात स्टेजवर तसं वागत नाही. आम्ही तुमचं कल्याण करू, आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू, सडका करू, रस्ते करू, सगळं करू म्हणतात आणि ह्यांचीच घरं मोठी मोठी होत जातात. आम्ही जनतेचं कल्याण करू म्हणतात आणि आपल्या कुटुंबाचंच कल्याण करतात. एका घरातल्या 10-10 जणांकडे सत्ता असते. अगणित संपत्ती असते. कितीही पिढ्याला पुरेल एवढी संपत्ती असते. म्हणून राजकारणामध्ये शासक जे आहेत ते शोषक होतील असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग पुढारी असोत, कोणते कर्मचारी असोत किंवा कोणी माणसं असोत, या प्रत्येकामध्ये जे भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत, जे पापावर पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत, जे नाम घेत नाहीत, जे देवळात येत नाहीत, अशा सगळ्या व्यक्ती कशा असतात? 2 तोंडाच्या असतात. असं कलियुगामध्ये राहील असं भगवंतांनी सांगितलं. त्याच्यानंतर आला नंबर अर्जुनाचा. अर्जुनाला म्हटले तू फिरून आलास, तू काय काय पाहिलं सांग. त्यांनी सांगितलं मी एक पक्षी पाहिला. खूप छान असा पक्षी होता, गरुडासारखा. परंतु त्या पक्षाच्या पंखावर वेदाच्या ऋचा लिहिलेल्या होत्या. वेदाच्या ऋचा लिहिलेल्या होत्या आणि तो पक्षी मात्र तोंडाने मांस खातो. विरोधाभास म्हणजे भगवी शाल पांघरलेली आहे. तो महाराज आहे पण वागणं डाकूसारखा आहे. असा भेद आपल्याला पाहायला मिळेल कलियुगामध्ये. कलियुगामध्ये माणसं अशा प्रकारची ज्ञानी पंडित असतील परंतु आचरण मात्र राक्षसासारखं असेल. दिसायला ती पांढऱ्या कपड्यात असतील, वागणं काळं असेल. दिसायला ती भगव्या कपड्यात असतील, वागणं विचित्र असेल. अनेक आत्ता जे स्वतःला महाराज म्हणवतात असे जेलमध्ये आहेत.
तुरुंगामध्ये खडी फोडतात कित्येक महाराजांच्या प्रसादाच्या नावाखाली एका मिरचीची किंमत 1000 रुपये. ते जेलमध्ये तुरुंगामध्ये लाखो रुपयाच्या प्रॉपर्ट्या त्यांनी कमवलेल्या आहेत, मोठमोठे आश्रम बांधलेले आहेत, त्यांच्याकडं विमानापासून व्यवस्था आहे, इतके मोठमोठे महाराज होते. परंतु प्रत्यक्षामध्ये वागताना ते फक्त पैसे जमा करतात, मोठमोठ्या इमारतींनी राहतात, सगळ्या सुखाचा उपभोग घेतात, त्यागी तपस्वी असे नाहीत. सांगताना मोठमोठं तत्त्वज्ञान सांगतात, पण वागताना मात्र तसं वागत नाही. परवा एका महाराजांच्याबद्दल गोंधळ झाला, टी व्हीवरती बातमी होती. ते पाणी द्यायचे आणि लोकांचे आजार दुरुस्त करायचे. त्यांच्या आश्रमासमोर असे 10-12 हातपंप लावलेले होते. त्या हातपंपातलं पाणी प्यायचं आणि लोकांचे आजार दुरुस्त व्हायचे, असा त्यांनी चमत्कार दाखवायचा. खरा खोटा माहीत नाही, परंतु त्यांच्या पायाखालची माती घेण्यासाठी म्हणून 2.5 लाख लोक एकाच वेळेस पळाले आणि सगळे चेंगरून त्याच्यात 100-200 लोक गेले. महाराजांनी यांना वाचवायला पाहिजे होतं, वाचवलं नाही. हे असं करून आपल्या धर्माला बदनाम करतात काही लोक. आपल्या धर्मामध्ये असं कुठं लिहिलेलं नाही, अशा अंधश्रद्धा कुठंही नाही. परंतु ह्या कलियुगाचा प्रभाव असा आहे की माणसं दिसतात वेगळी आणि वागतात वेगळी, अशा प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळते. वृत्ती कशी असेल माणसाची? समजा कुणाची प्रॉपर्टी एवढी मोठी आहे आणि त्याला वारस नाही, तर त्याच्या नातेवाईकाला असं वाटेल की हे कधी जातील आणि ही प्रॉपर्टी मला कधी मिळेल. समोर बोलताना सगळं चांगलं बोलतील, तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही असं व्हावं तसं व्हावं सगळं म्हणतील, तुमचे आशीर्वाद पाहिजेत म्हणतील, पण मनामध्ये वेगळं असतं. अशा प्रकारची माणसं असतात. अशी कलियुगामध्ये अशी माणसं असतील की ज्यांना धनाची लालसा आहे, सत्तेची लालसा आहे, प्रसिद्धीची लालसा आहे. अशी लालसा असणारी, वासना असणारी अशा प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतील, असं अर्जुनाच्या उदाहरणावरून भगवंतांनी सांगितलं. हा कलीचा प्रभाव आहे, हे मुद्दाम नाही आहे. कलीचा प्रभाव आपल्यावर असा पडतो आणि हा प्रभाव पडू नये अशी इच्छा असेल तर काय करावं लागतं? नाम घ्यावं लागतं. आणि म्हणून त्याच्यानंतर भीमांना विचारलं, तुम्ही फिरून आलात, काय काय झालं? भीमाने सांगितलं की मी असं पाहिलं की एक गाय प्रसूत होते आहे किंवा गाय वासराला जन्म देते. गाय वासराला जन्म देते, परंतु त्याला जन्मल्यानंतर वासराला चाटण्याची पद्धत असते. जिभेनं ती चाटते, परंतु इतकं चाटते की त्याला ती रक्तबंबाळ करते. आता याचा कलियुगात काय, ह्याच्यावरून कलियुगात काय होईल? तर त्यांनी सांगितलं की संतती कलियुगामध्ये होईल, परंतु मायबाप इतका लाड करतील, इतका लोभ करतील की त्याला ते रक्तबंबाळ करतील, म्हणजे जखमी करतील, म्हणजे त्याला कोणत्याही कामाचा ठेवणार नाही. आता आपण पाहतो की आपण आपल्या मुलांना सांभाळत असताना त्याला कुठलाही त्रास होऊ नये याची रात्रंदिवस काळजी घेतो, घ्यावी, बरोबर, परंतु तो सक्षम झाला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की नाही. शिवाजी महाराजांना असं जर घरात बोलून ठेवलं असतं, तुला काही त्रास होऊ नये असं म्हटलं असतं, तर शिवाजी महाराजांनी लढाया केल्या असत्या का? तलवार उचलली असती का? पूर्वीच्या काळी रामाला काय होतं, राम असो कृष्ण असो, वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन रामाने शिक्षण घेतलं. तिथं काय राजवाड्याची व्यवस्था होती का? आश्रमामध्ये जाऊन राहिले, रानावनात राहिले, ऊन पाऊस वारा सगळं सहन केलं, युद्ध कौशल्य असेल, वेद गीता असतील, ह्याचं शिक्षण घेतलं. हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना राजवाडा सोडून राहावं लागलं. तसं आपल्या मुलांना सुद्धा ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आपण करून दिली पाहिजे. आपण तसं करत नाही. आपण आपल्या मुलांना शाळेपर्यंत जायचं सुद्धा कष्ट पडू नये म्हणून त्याला लगेच मोटरसायकल घेऊन देतो, गाडी घेऊन देतो, त्याच्यासोबत आईवडील जावं, लक्ष ठेवावं, पण दुरून लक्ष ठेवावं. प्रत्येक गोष्ट त्याचं दप्तर आपण घेऊन चालावं असं नाही. प्रत्येक गोष्ट आपणच करावी, त्याला काहीच करू दे नाही. त्याच्या शाळेतून सांगितलेलं होमवर्क सुद्धा आईवडील करतात, त्याला काहीच त्रास होऊ नये. मग अशामुळे मुलं नाजूक होतात. ही मुलं नाजूक राहतील तर मग हे अशा मोठे मोठे कामं कसे करू शकतील? त्याला काहीच व्यवहारातलं माहीत राहणार. शेतामध्ये कापूस कुठं लागतो, शेंगा कुठं लागतात ह्याचं ज्ञान नाही. बाजारामध्ये कोथिंबीर केवढ्याला मिळते याचं ज्ञान नाही. बँकेमध्ये खातं कसं उघडतात याचं ज्ञान नाही. कुठलंच व्यवहार ज्ञान आपण द्यायचं नाही आणि त्याला सगळीकडून अडाणी ठेवायचं आणि त्याला सारखं फक्त अभ्यास कर म्हणत नाही. त्याला खेळाला मैदानावर जाऊ द्यायचं नाही.
असं केलं तर ऊन वारा पाऊस सोसण्याची आणि त्याला आपला व्यवहार सांभाळण्याची शक्ती येणार नाही, बुद्धी येणार नाही. आणि अशी बुद्धी ही ह्या कलियुगामध्ये असं होईल. आई वडील आपल्या मुलांना असं सांभाळतील असं कृष्ण भगवंत म्हणतायत. इतकी माया करतील की त्याला विकासाची संधी देणार नाहीत. आणि एखाद्याच्या घरी योगी जन्मला तर तो दुसऱ्याच्या घरी जन्मावा, माझ्या घरी नको. शिवाजी महाराज व्हायचे तर शेजाऱ्याच्या घरी व्हावेत, माझ्या घरी नको, कारण माझ्या मुलाला त्रास नको. अशी भावना राहील. म्हणून अशी भावना ह्या कलियुगामध्ये जास्त राहील. हा कलीचा प्रभाव आपल्यावर पडू नये. आपल्याही घरात योगी जन्मावा, आपल्याही घरात शिवाजी महाराज जन्मावेत, आपल्याही घरात विवेकानंद जन्मावेत असं वाटलं पाहिजे. असे आईवडील तयार व्हायचे असतील तर घरामध्ये आध्यात्मिक वातावरण पाहिजे. त्याच्यानंतर सहदेव फिरून आले. सहदेवांना विचारलं तुम्ही काय पाहिलं? त्यांनी सांगितलं मी एक 4-5 विहिरी पाहिल्या. 5 विहिरीमध्ये बाजूच्या 4 विहिरीमध्ये भरपूर पाणी होतं, परंतु मध्यभागी जी विहीर होती ती कोरडी होती. हे आश्चर्यच आहे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, कलियुगाचा प्रभाव असाच राहील. चौघाकडं भरपूर पैसा असेल, भरपूर धन असेल, संपत्ती असेल, शक्ती असेल, सगळं असेल, पण त्यातला काही भाग, काही माणसं, काही प्राणी हे असे असतील की त्यांच्याकडे काहीच नाही आहे, कोरडी विहीर आहे. पण हे 4 आपल्या विहिरीतलं पाणी त्या विहिरीत टाकणार नाही. म्हणजे गरिबाला किंवा वंचिताला मदत करावी अशी भावना कलियुगात राहणार नाही. माझ्याच घरी सगळं राहावं, लोकांची घरं उठून जावीत आणि माझं घर तेवढं मोठं व्हावं, झोपडपट्टी उठून जावी आणि मोठा बंगला माझा व्हावा अशी भावना राहील. शेत असेल तर शिवारात फक्त माझंच राहावं, घर असेल तर शहरात फक्त माझंच राहावं अशी भावना राहील. आणि दुसऱ्याला उठवून लावणे, दुसऱ्याला न बघणे किंवा वंचित समाज जो असेल, गोरगरीब असतील त्यांना काही मदत करावी अशी भावना राहणारच नाही. मग लोक कशावर खर्च करतील? लग्नावर खर्च करतील, घरावर खर्च करतील. आता परवा अंबानीच्या मुलाचं लग्न झालं, त्यांनी कितीतरी कोटी रुपये खर्च केले. सगळेच खर्च करणं गरजेचं होतं का? आता आपणही पाहतो आपल्या कडं जे लग्न होतात त्याच्यामध्ये फेटे बांधतात. फेट्याचा किती उपयोग होतो? बायका एकमेकाला पीस देतात, किती उपयोग होतो? आपण कितीतरी वस्तू अशा आहेत लग्नामध्ये वापरलेल्या, या प्लास्टिकच्या वस्तू तर सगळ्या फेकून द्याव्या. अशा कितीतरी वस्तू आहेत, कितीतरी असे कार्यक्रम आहेत की ज्याच्यामध्ये आपण फक्त वाया घालवतो, बाकी काहीच करत नाही. फेटा कुणी घरी घेऊन गेलाय का आत्तापर्यंत? फेटे बांधलेले असतात, 100-200 फेटे बांधलेले असतात. कुणी घरी घेऊन गेलाय का आत्तापर्यंत? कुणीच घरी घेऊन जात, तिथंच फेकून जात. त्याचा लगेच कचऱ्यामध्ये जमा होतात. मग असं जर होणार असेल तर हा खर्च वायफळ आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि हा वाचून ज्याला गरज आहे त्याला दिलं पाहिजे. आज कित्येक मुलं अशी आहेत की ज्यांना खायला मिळत नाही, कित्येक मुलं अशी आहेत की ज्यांना दप्तर मिळत नाही, कित्येक मुलं अशी आहेत की ज्यांना शाळेची फीस भरता येत नाही. एका मुलीने मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं किंवा मी माझा नंबर लागलेला आहे पण मी फीस भरू शकत नाही म्हणून मी शिक्षण सोडून देतो. मुख्यमंत्र्यांनी रात्रीतून डिक्लेअर करून टाकलं की इथून पुढे मुलींना फीस लागणार नाही, ग्रॅज्युएट शिक्षण होईपर्यंत मुलींना फीस लागणार नाही. असे भरपूर मुलं आहेत. त्या मुलीला जर ज्यांच्याकडे आहे त्यांनी मदत केली असती तर तिचं शिक्षण थांबलं असतं का? थांबलं नसतं. आज अनाथ आश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, तिथं अनेक लोक असे राहतात की ज्यांना काहीच मिळत नाही, औषध मिळत नाही, पाणी मिळत नाही, खायला मिळत नाही, त्यांची मुलं विचारत नाही. त्यांना जर मदत केली आपण तर ती मदत त्यांना त्यांच्यापर्यंत जाऊ शकते. म्हणून मदत करण्याची भावना ही कलियुगात राहणार नाही आणि ती राहावी असं भगवंतांना वाटतं. म्हणून कुणाच्याही चेहऱ्यावर हसू आणणं किंवा हास्य पसरवणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम. कुणीही दुःखी चेहरा आपल्याला दिसू दे आणि जर दुःखी चेहरा दिसत असेल तर त्याच्या चेहऱ्यावर हसू येणं किंवा आणणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. हे पुण्याचं काम आपण करावं. शेवटी राहायला नकुल 5वं वैशिष्ट्य कलियुगाचं. त्या 5व्या वैशिष्ट्यामध्ये नकुलांनी सांगितलं की मी पाहतो उंच डोंगर आहे आणि उंच डोंगरावरून एक मोठा दगड घरंगळत खाली येतो. हा दगड खाली येत असताना वाटेमध्ये त्याला मोठमोठी झाडं लागतात, मोठमोठे दगड लागतात, मोठमोठ्या डगरी लागतात, परंतु कशानेच तो दगड आडल्या जात नाही. परंतु एक वेळ अशी येते की एक तृणपान म्हणजे आपली हरळी सारखं एक तृणपान, ते तृणपान त्या दगडाच्या समोर येतं आणि तो मोठा दगड जागेवर थांबतो.
आश्चर्यकारकच गोष्टी सांगायला सांगितल्या. मग कलियुगाचा प्रभाव कसा असेल तर जीवन पतित होईल. म्हणजे आता हे जे 4 वैशिष्ट्यवर मी सांगितलेले आहेत, श्रीमंत आहेत पण मदत करत नाहीत, किंवा शक्ती आहे पण मदत करत नाहीत, एक समोर वेगळं बोलतात, माघारी वेगळं बोलतात, असं झाल्यामुळं काय होईल, कलियुगातल्या माणसाचं जीवन पतित होईल. म्हणजे तो खाली यायला, अशा मोठ्या दगडासारखा तो हळूहळू खाली यायला. मग त्याला संपत्ती, सत्ता काहीही अडवू शकणार, काहीही त्याचं कल्याण करू शकणार. कोण करू शकेल? एक गवताची पाती म्हणजे हरिनाम. त्या गवताच्या पातीला काय उपमा दिलेली आहे? हरिनाम दिलेलं आहे. हरिनाम जर त्याने घेतलं तर तो त्याचं पतित होणं थांबेल, तो खाली येणं थांबेल. घरंगळत तो खाली येतोय तर त्याने हरिनाम घेतलं की त्याचं घरंगळणं किंवा पतित होणं, पाप होणं हे थांबेल. आणि त्याच्यासाठी हरिनाम घ्या आणि धर्माचं पालन करा. धर्म म्हणजे मानवता धर्म. मानवता धर्म, दुसऱ्याचं कल्याण करणारा धर्म, अशा धर्माचं पालन करा. किंवा आपलं जे कर्म आहे रोजचं, ते कर्म सुद्धा गीतेप्रमाणे धर्म. आपलं कर्म जर आपण मनातून केलं, व्यवस्थित केलं, भगवंताला आवडेल असं केलं तर ते सुद्धा धर्मपालन. म्हणून धर्माचं पालन आणि हरिनामाचं नाम हे आपल्याला तारक आहे. हे सहदेवाच्या उदाहरण सांगितलं. म्हणजे अशी 5 वैशिष्ट्य कलियुगाची आहेत. ही 5 वैशिष्ट्य आपल्या प्रत्येकामध्ये राहणार. लक्षात ठेवा. म्हणजे कलियुगातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी वैशिष्ट्य राहतील, परंतु जे हरिनाम घेतात त्यांच्यामध्ये याचा प्रभाव दिसणार नाही. म्हणून हरिनाम हे कलियुगामधलं सगळ्यात मोठं, ह्या सगळ्यावरचं शस्त्र. मग हरिनाम कसं घ्यायचं किंवा का घ्यायचं, याच्यासाठी तुकाराम महाराज असं लिहित आहेत की काळ शक्तिशाली आहे, परंतु या काळाला अडवणारा कोण आहे? नाम. अनिक या काळे न चले उपाय. म्हणजे काळावर आपला उपाय चालत नसेल तर, काळावर आपला उपाय चालतच नाही. आपण आपलं कर्म फक्त करू शकतो, पण काळ त्याचे कार्य करायचं तो करतोच. काळ थांबत नाही कोणासाठी. आपली वेळ आली की त्याला घेऊन जातो, आपली वेळ आली की दुःख देतो, आपली वेळ आली की सुख देतो. काळ थांबत नाही, काळावर आपली सत्ता चालत नाही. मग अनिक या काळे न चले उपाय, धरावे ते पाय विठोबाचे. मग अशा वेळेला काय करावं? विठोबाचे पाय धरावे. दुसरा काही मार्ग नाही, एकच मार्ग आहे. संतांचे पाय धरावेत, ईश्वराचे पाय धरावेत. अवघेची पुण्य असे तयापोटी. असं केल्यामुळं काय होतं? पुण्याच्या राशी जमा होतं. अवघेची पुण्य असे तयापोटी, अवघिया तुटी होय पापा. पाप जळून जायला लागतं आणि पुण्य वाढायला लागतं. अवघे मोकळे अवघिया काळे. म्हणजे काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. उद्धरती कुळे नरनारी. आपली कुळं जी आहेत, नरनारी, स्त्री पुरुष, आपल्या कुळामध्ये जेवढे झालेले आहेत त्या सगळ्यांचा उद्धार एका विठ्ठल नामाने होतो. काळवेळ नाही गर्भवास दुःखे. गर्भवासाचं जे दुःख आहे ते पुन्हा नाही, परत परत फिरून ह्या जन्माला येणं नाही. नको येणं झालं. आपल्याला येणं जाणं, जन्म मृत्यू याचं दुःख पुन्हा भोगावं लागू नये याच्यासाठी विठोबाचं नाव घ्या. काळाचा महिमा आपल्यावर परिणाम करू शकणार नाही. उच्चारिता मुखे एक नाम. मुखानं एकच नाम जर आपण उच्चार केलो तर ह्या कशाचाच परिणाम आपल्यावर होत नाही. तुका म्हणे काही न लगे सांडावे. ह्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. काही न लगे सांडावे, सांगतसे भावे घेती तया. म्हणजे मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, भावे म्हणजे प्रेमाने, भक्तीने नाम घेत गेलं की सगळे हे जे दोष आहेत हे दोष आपल्यातले दूर होतात. म्हणजे काळाचा परिणाम होत नाही, कळीचा परिणाम होत नाही, किंवा दुःख येत नाहीत, किंवा सगळी पापं आपली जळून जातात. म्हणून त्यासाठी नाम घ्यावं. आणि धर्मपालन म्हणजे काय? सगळ्यात मोठा धर्म कोणता आहे? सेवा हा सगळ्यात मोठा धर्म. सेवेसारखा मोठा कुठलाच धर्म नाही आहे. सेवा सगळ्यात मोठा धर्म आहे. कोणती ना कोणती सेवा माणसाकडून घडत गेली, ती माता पित्याची असो, आजाराची असो, अनाथांची असो, मंदिरातली असो, कुठली का होत नाही, सेवा करत गेलं की आपला धर्म वाढत जातो. सेवेचा अर्थ कसा आहे? सेवा ही पुंडलिकाने जशी आईवडिलांची केली तशी सेवा. किंवा सेवेचा एक सोपा अर्थ असं सांगितलेला आहे. यदुनाथ तत्ते नावाचे लेखक त्यांनी सांगितलं की एखाद्या व्यक्तीला, समजा एक स्त्री आहे, तिने गवताचा भारा घेतला किंवा काही शेणाची टोपली घेतली, भाजीची टोपली घेतली आणि ती जमिनीवर आहे आणि तिला तिच्या डोक्यापर्यंत जात नाही. तिच्या डोक्यावर तिला ठेवायची आहे पण जात नाही.
आपण रस्त्याने चाललो आहोत, तिने जर विनंती केली किंवा नाही केली तर तिची टोपली जमिनीपासून तिच्या डोक्यापर्यंत उचलून देणे ही सुद्धा सेवा आहे. म्हणजे एखाद्याला एखाद्या कामात मदत करणे ही सेवा आहे आणि अशी सेवा आपण करावी. सेवा कशी करावी? तीर्थीदान सत्पात्र भोजन. तीर्थीदान सत्पात्र भोजन म्हणजे तीर्थस्थळावर जाऊन दान करावं आणि सत्पात्री भोजन वाढावं. सत्पात्री भोजन याचा अर्थ ज्याला गरज आहे त्याला वाढावं. हे कोण सांगतंय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये सांगतात. ते असं सांगतात की तीर्थावर जाऊन दान धर्म करावा आणि सत्पात्री भोजन वाढावं. म्हणजे ज्याला गरज आहे, ज्याला खरंच भूक लागली, ज्याला खरंच अन्न पाहिजे अशा व्यक्तीला भोजन वाढावं. यज्ञाधिकी खर्चावे अन्नधन. म्हणजे यज्ञ कुणी करत असेल, मग कोणता यज्ञ? आता पूर्वीसारखे काही राजस्व यज्ञ वगैरे होत नाही. आता जो यज्ञ होतो तो कोणता होतो? अखंड नामयज्ञ होतो, जो आपल्या मंदिरात चालू आहे. असे नामयज्ञ होतात. अशा ठिकाणी दान आणि धन दोन्हीही करावं. कशासाठी करावं? हे मोठे उत्सव आपण कशासाठी करतो? भगवंताची, नामाची, अध्यात्माची गोडी लोकांना लागावी, लोकांनी मंदिरात यावं, दर्शन घ्यावं, महाराजांचा उपदेश घ्यावा, एवढ्यासाठी आपण त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून हे मोठमोठे उत्सव होतात. हे उत्सव होतात कशावर? लोकांच्या देणगीवर. कोणी वैयक्तिक आपले पैसे सगळेजण घालतात का? नाही. हजारो लोकांनी द्यायचं आणि हजारो लोकांनी द्यायचं असा प्रकार असतो. म्हणून सगळ्यांनी द्यावं, देणाऱ्यांनी द्यावं आणि योग्य खर्च करणाऱ्यांनी योग्य खर्च करून गरजूंना द्यावं, ते गरजूंना मिळावं अशी व्यवस्था. त्यात सेवा दृष्टीने सांगितले पुण्य, त्याच्यामध्ये सेवा केली तर पुण्य. मग नुसतं पैसा दिला की भागलं का? नाही. आता उद्या महाप्रसाद आहे आपला, 1000-2000 लोक जेवणार आहेत, वाढायला कोण आहे? कोणीच नाही. रोजही आता जेवणाची व्यवस्था करतो आपण, सकाळी आणि संध्याकाळी नाश्त्याची व्यवस्था करतो, चहा पाण्याची व्यवस्था करतो, रिकामे कप उचलणे, आपण पत्राळीवर वाढणे, पाणी वाढणे, पत्राळी उचलून टाकणे, संध्याकाळची व्यवस्था तशीच करणे, चहापान देणे, हे सगळं काम, झाडून काढणे, हे सगळं काम सेवेनं व्हायला पाहिजे, पैसे देऊन नाही. ही सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे. भगवंतांनी अशी सेवा केली आहे. राजस्वी यज्ञामध्ये भगवंतांनी, कृष्ण भगवंतांनी स्वतः पत्रावळी उचलल्यात. आपल्या वृंदावनामध्ये गोपाळांना जीव खाऊ घातले हाताने. सगळीकडं भगवंतांनी आपली सेवा दाखवलेली आहे. युद्ध होतं, युद्धामध्ये, महाभारताच्या युद्धामध्ये संध्याकाळी घोड्यांना चारा देणे, खरारा करणे ही कामं श्रीकृष्णांनी केलेली आहेत. अर्जुनाचा सारथी होऊन त्यांनी काम केलेलं आहे. अशी छोटी छोटी कामंसुद्धा भगवंतांनी स्वतः करून दाखवलेली आहे. ती सेवा कशी असते हे भगवंतांनी आपल्या उदाहरणाने दाखवलेलं आहे. म्हणून असं आपण सुद्धा आपली सेवा द्यावी. सगळ्यांनीच पैसे द्यावेत असं नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. ज्यांना पैसा शक्य नसेल आणि शक्य असेल तरी पैसे दिले म्हणजे सेवा करू नये असाही भाग नाही. पैसे आहेत, भगवंताचे दिलेले आहेत, तुम्ही तुमचं काय देणार? तर सेवा देणार, श्रम देणार. म्हणून आपली सेवा आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करावा. तेच खरं पुण्य आहे. एरवी मिथ्या काही उपयोग नाही आहे. बाकी जर तुम्ही काही केलं असेल तर ते काही उपयोगाचं नाही. म्हणून सेवा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आता प्रसाद घेण्यासाठी म्हणून आपण येतो. आपण प्रसाद घेताना एक विचार करावा की आपण मंदिरासाठी काय सेवा केली. आपण कथेला आलोत का? आपण इथे भजनाला आलो का? आपण काही झाडून काढलं का? आपण एक पंगत जेवलं, दुसऱ्या पंक्तीला वाढलं का? काहीतरी विचार करा. आणि कोणतंही काम छोटं नाही, कोणतंही काम लहान नाही. पत्रावळी उचलणं हे काम सगळ्यात पुण्याचं काम आहे. ते मुद्दाम करावं. दुसऱ्याच्या खरकट्याला मी कसा हात लावू असं म्हणायचं नाही. ते भगवंतानी केलंय आणि मी भगवंतच आहे असं समजून करायचं. त्या शीख धर्मामध्ये जे गुरुद्वारे असतात तिथं चप्पल पुसण्याचं जे काम आहे ते सगळ्यात श्रेष्ठ काम समजलं जातं. त्याला सेवा म्हणतात. अशी सेवा आपण करावी. ज्याशी जरुरी त्याशी न द्यावी. आता इथं अर्थ वेगळा निघतो. ज्याशी जरुरी त्याशी न द्यावी म्हणजे ज्याला गरज आहे त्याला देऊ नका असं नाही. ते गरज कुणाला आहे? आता समजा एखादा दारू पिणारा आहे आणि त्याला दारूला पैसे मिळत नाहीत, म्हणून त्याला जरुरी आहे म्हणून त्याला पैसे द्यावेत का? त्याला दान करावं का? असं करू नये असं म्हणतात. गाडगे महाराजांना असं म्हणायचं आहे की सत्पात्री दान करा. दारू पिणाऱ्याला दान करू नका, मटका खेळणाऱ्याला दान करू नका. जो आगाऊ कामं करतोय, ज्याला पोटाला भूक लागली आहे, अन्न नाही, त्याला फक्त दान. बाकी कुणालाही असं ज्यांना वाईट कामं करतो त्याला कधीही दान करू नका.
आणि पवित्र स्थान म्हणून उधळावे. पवित्र स्थानी तिथं आपण गंगेवर जाऊ, पंढरपूरला जाऊ, सावरगावला जाऊ किंवा अहमदपूरला मंदिरात पवित्र स्थानी हे दान उधळावं किंवा दान करावं, तरी त्याने पुण्य कधी न पावे जनसेवेचे. जर अपात्री दान केलं तर पुण्य मिळत नाही जनसेवेचं, आणि सत्पात्री दान केलं तर पुण्य मिळतं, असं तुकडोजी महाराज म्हणतात. नाहीतर काय होतं की आपण चोरांना, समजा आता पोलीस बंदोबस्त फार कडक आहे आणि चोरांचं काही चालत नाही, रात्री चोऱ्या होत नाहीत, ते उपाशी मरायला. मग त्यांना बोलून आणून जर म्हटलं की चोरांना तुम्ही उपाशी मारायला तुम्हाला खाऊ घालतो, तर ते सत्पात्रीदार नाही. चोरांना, दारूबाजांना, वाईट कृत्य करणाऱ्याला कधीही मदत करू नये, मग ते पुण्याचं काम नाही. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे, असं चरण आलेलं आहे. म्हणजे नामस्मरण कसं करायचं तर नित्य करायचं आणि ठरलेल्या वेळी करायचं. आता तर नित्य आपण सतत तर चालूच आहे, परंतु सुरुवातीला काय होतं की असं सतत येत नाही, म्हणून काही वेळा ठरवून द्यायची. आपण देवपूजा करू, केव्हाही केलं तर चालते का दिवसात. संध्याकाळी 8 वाजता मी जाऊन पूजा करायला लागलो तर जमेल का? जमणार. त्याची वेळ ठरवावी लागेल. आपण सकाळी 7 वाजता 6 वाजता स्नान करणं आणि देवपूजा करणं हे आपलं काम आहे. त्या वेळेला आपण हरिपाठ आहे, संध्याकाळी 6ची वेळ आपण ठरवून टाकली, संध्याकाळी 6ला आपण हरिपाठ करू शकतो. म्हणजे आपण ज्या ज्या उपासना करणार आहोत त्याच्या काही वेळा ठरवल्या सुरुवातीला, की हळूहळू काय होते त्याची सवय होते. आणि काही विशिष्ट गोष्टीला गायत्री मंत्र आहे, कुठेही म्हणता येत नसतो, रामरक्षा आहे, कुठेही म्हणता येत नसतो, काही त्याचे नियम ठरलेले आहेत, त्याच्याप्रमाणे करावं. म्हणून आपण जेव्हा देवासमोर बसतो त्यावेळेस देवसुद्धा त्या मूर्तीमध्ये येतो, तुमची वाट पाहतो. 6 वाजले, आज हरिपाठाला कसे नाही आले? गुरुवार आहे, दुपारी 4 वाजता भजन असतं, आज भजनाला कुणी कसं आलं नाही? महाराज वाट पाहतात. म्हणून नित्य नियम ठेवला की आपले देवसुद्धा आपली वाट पाहतात, ती उपास्य देवता तिथे हजर होते. म्हणून वेळ ठरवून ठरलेल्या जागी जर आपण भजन करत गेलं, नामस्मरण करत गेलं, तर आपल्या भोवती एक प्रकारचं कवच निर्माण होतं. आपल्या घराभोवती, आपल्या भोवती एक प्रकारचं कवच निर्माण होतं. म्हणून आपण मंदिरात भजन का करतो? मंदिरात भजन करण्याचा अर्थ असा आहे की इथं येणारे सगळी जी भक्त मंडळी आहे ती चांगल्या भावनेने येते, आणि चांगल्या भावनेने आल्यामुळे काय होतं की इथलं जे वातावरण आहे ते एक चांगलं वातावरण तयार होतं, आणि त्या वातावरणामध्ये आपल्याला पण स्फूर्ती मिळते, आपल्याला पण पुण्य लागतं. म्हणून अशा वातावरणामध्ये आपण हे नियम पाळावेत, आणि नियम मग्न होऊन पाळावेत. म्हणजे काय होतं, तेच तप होतं, त्याला तपश्चर्या म्हणायचं. त्या त्या वेळेला येऊन बरोबर ते काम करणे, पूजेची वेळ, भजनाची वेळ, हरिपाठाची वेळ, ही वेळ पाळणे, त्याला तपश्चर्या म्हणायचं. वेळ पाळणं फार कठीण आहे. रोज 6 वाजतात बरोबर 1000 भानगडी येतात. नेमकं 6 वाजता कोणतरी पाहुणा येऊन बसतो, कोणतरी मित्र भेटायला येतो, कुणीतरी बोलावं येतं, काहीतरी काम निघतं. नेमकं त्याच वेळेला काही ना काहीतरी येतं, आणि मग आपण ते सोडून देतो आणि तेच करायला लागतो. तसं होऊ नये म्हणून, ते तपश्चर्या व्हावी म्हणून आपण त्या वेळेला ते काम केलं पाहिजे. वेळ निश्चित आणि स्थान निश्चित. म्हणजे काय होतं की आजूबाजूचा परिसर सुद्धा, आणि आपण आता समजा हरिपाठ मोठ्याने करतो, तर जे जे लोक ऐकतात आजूबाजूचे, आपल्या घरातले असतील, त्या देवघरातले असतील, देवळातले असतील, जे कोणी ऐकतात त्या सगळ्यांचं पावित्र्य त्याच्यामुळे वाढतं, त्यांना पण त्याचं पुण्य लागतं. आणि असं सतत आपण करत गेलं तर अंतकाळी आपल्याला वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. शेवटच्या क्षणाला आपल्याला नाव जरी उच्चारता येत नसेल तर आपल्या दृष्टीपुढे भगवंताची मूर्ती उभं राहते, आणि तेच खरं पुण्य आहे. हे सोपं काम आहे. आता होतं कसं, आपण दवाखान्यात गेलो, लाईन जर नसेल दवाखान्यामध्ये तर आपल्याला त्या डॉक्टरला दाखवा वाटत, आपल्याला वाटतं हे इथं काहीच हे नाही आहे, आणि जिथं लाईन आहे मोठी, थोडा वेळ झाला, जास्त फीस घेतली की वाटतं हे डॉक्टर खरी. असं आपली भावना असते की, म्हणजे सोपं जे झालं ते आपल्याला कधी चांगलं वाटत नाही. सोपं चांगलं वाटत नाही, अवघड आहे ते चांगलं वाटतं. आणि म्हणून सगळ्यात सोपं सांगितलं, यज्ञ नको, ध्यान नको, ज्ञान नको, काहीच नको, फक्त नाम घ्या, एवढंच सांगितलं. एवढंच सांगितलं, हे फार सोपं सांगितलंय, म्हणून तर ह्याची किंमत वाटत नाही. परंतु हे जे सोपं असतं ते सुद्धा कधी कधी प्रभावी असतं. समजा एखाद्याला जखम झाली आणि त्या जखमेला मोठमोठे 100, 200, 500 रुपयाच्या ट्यूब आणल्या, काहीच उपयोग होत नाही. एक लिंबाची, कडुलिंबाची साल, शेजाऱ्याने सांगितलं, एक कडुलिंबाची साल आणून थोडी त्याला उगाळून लाव, 2 दिवसात हाडकायला लागतं.
सोपं सांगितलं की नको, नाही कडुलिंबाच्या सालीने काय होतं असं वाटायला लागतं. परंतु हे सोपं जरी सांगितलं असेल तर माऊलींनी सांगितलं. कुणी सांगितलं ह्याला पण फार महत्त्व, हे माऊलींनी सांगितले. म्हणून माऊलींचा शब्द प्रमाण मानून आपण हे सोपं करावं आणि अशा अनंत राशी अनंत उच्चार आपण करावेत. म्हणजे आपलं पूर्वायुष्य जुळून निघतं, पूर्वीचं पाप नाहीसं होतं आणि भविष्यामध्ये पुण्य तयार व्हायला लागतं. तपाच्या आपण अनंत राशी केल्या की नाम आपोआप येत राहतं आणि नामाच्या तपाने अनंत राशीचं पुण्य मिळायला लागतं. पापाचे कळप हे पळून जातात किंवा जळून जातात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तयामुखी, हा मुख्य मंत्र आपल्याला त्याने दिलाय की हरी हरी नाम घेतला की तुम्हाला मोक्ष नक्की मिळेल. हरी 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 असं 3दा म्हणलं. कृष्णाबद्दलही हरीच म्हणलंय, रामाबद्दलही हरीच म्हटलंय आणि हरीबद्दल सुद्धा हरीच म्हटलंय. मग रामकृष्ण हरी म्हणा की हरी हरी हरी, कोणताही मंत्र म्हणा. आपण तो जर मंत्र म्हणत राहिलो तर पाप कशी जळतात. हरिविजयामध्ये श्रीधर स्वामींनी लिहून ठेवलंय, नामाग्नीने न जळे, नामाग्नीने न जळे ऐसे पाप कोणी नाही केले. नामानं जळत नाही असं पाप कुणाकडूनही घडलेलं नाही. वाल्यांनी सगळ्यात मोठं पाप केलं पण नामाने सगळं जळून गेलं. वाल्मिके बहुत पाप जोडिले, वाल्मिके बहुत पाप जोडिले, परी नाही उरले नामापुढे. नाम घेतल्यामुळे त्यांचं सगळं पाप शून्य झालं. म्हणून आपला भूतकाळ जो पाप झालेला आहे तो जळून जावा आणि आपला भविष्यकाळ हा पुण्यानं प्रगत व्हावा. म्हणून आपण सातत्यानं भविष्यासाठी स्मरण करावं. नाम जास्त घेत गेलं की आपल्या हातून सत्कृत्य व्हायला लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवड. विठ्ठलाची आवड का होते. सुकृत झालं तर आवड होते, नाही तर होत नाही. दुष्कृत्य करणाऱ्याला विठ्ठलाची आवड होत नाही. म्हणून नाम घेत गेलं की आपल्या हातून सत्कृत्य घडतं आणि विठ्ठलाची आवड लागायला लागते, पुण्य व्हायला लागतं, त्याची गोडी लागायला लागते आणि त्याच्यातूनच आपल्याला रस निर्माण होतो, भक्तीचा रस त्याच्यातून निर्माण होतो. आणि याच्यासाठी अध्यात्म विद्येचे जे गुरु आहेत शिवशंकर भोलेनाथ, हे पण रामाच्याच नामाचा जप करतात. नित्यमुक्त आहेत ते. सगळ्या देवाचे देव आहेत महादेव. पार्वतींनी महादेवांना विचारलं, मी तुमच्यासोबत सतत राहते, तुम्ही कुणाचा तरी जप करता, कुणाचा जप करता. तुम्ही सगळ्या देवाचे देव आहेत, महादेव आहेत, नित्यमुक्त आहेत, तुम्हाला काय आता मोक्ष पाहिजे नाही, काही पाहिजे नाही, मग तुम्ही कुणाचा जप करता. त्यांनी सांगितलं मी हरीचा जप करतो. माझ्यासाठी सुद्धा हरी मोठे, हरिनामाचा जप मी सुद्धा करतो. म्हणून फक्त देवच नाही तर देवता सुद्धा सगळ्या, इंद्र चंद्र जे काय देवता असतील 33 कोटी देवता, त्या सगळ्या सुद्धा काय करतात, मुक्तीसाठी भगवंताचं नाव घेतात. त्यांना मुक्ती आहे का. ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्म, लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य ठरलेलं आहे. फक्त भगवंत विष्णू हरी सोडले तर बाकी सगळ्या देवांचं आयुष्य ठरलेलं आहे. काही युग ते जातात आणि त्याच्यानंतर परत ब्रह्मदेव बदलतो, इंद्र बदलतो, सगळं बदलतो. म्हणून त्यांना सुद्धा सतत नामस्मरण करावं लागतं. देवतांना करावं लागतं, आपल्याला पण करावं लागतं. म्हणून शिवानी दिलेला हा महामंत्र जप आपण सर्वांनी करावा आणि कोणताही बाकीचा जो मार्ग असेल त्या सगळ्या मार्गामध्ये हा सगळ्यात श्रेष्ठ आणि सुलभ असा मार्ग आहे, ज्याच्यामुळे स्वर्गही मिळतो आणि मोक्षही प्राप्त होतो. सततं कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. 9व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक असा आलेला आहे की जो यतंत म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करतो किंवा हरिनाम घेतो, जो दृढनिश्चयी आहे. दृढनिश्चयी आहे म्हणजे भगवंत आहेत याच्यावर ज्याची दृढ श्रद्धा आहे, भगवंताचं अस्तित्व ज्यांना मान्य आहे, अशी व्यक्ती माझ्या नामाचं आणि गुणाचं कीर्तन करते. कीर्तन कशासाठी करतो आपण. कीर्तनामध्ये नाम तर आहेच आहे, परंतु भगवंताच्या गुणाचं पण वर्णन करतो, भगवंताच्या लीलांचं वर्णन करतो. रामायणमध्ये काय करतो आपण, रामाच्या जेवढ्या लीला आहेत, कृष्णाच्या जेवढ्या लीला आहेत त्या सगळ्याचं वर्णन करतो. देवी भागवतामधून देवीच्या लीलांचं वर्णन करतो. त्या लीलाचं गुणाचं वर्णन करणे आणि त्यांचं स्मरण करणे, त्यांचं कीर्तन करणे, असं जे करतात, जे नेहमी नेहमी मला प्रणाम करतात किंवा मला नमस्कार करतात, माझ्या प्राप्तीचा प्रयत्न करतात, माझ्या ध्यानामध्ये मग्न असतात आणि अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात, इंद्रियांनी सतत माझ्या जवळ असतात आणि परस्त्रीला माता समजतात, परपुरुषांना बंधू किंवा गुरु समजतात,
पर बालकाला, दुसऱ्याचा बालक असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला बाळकृष्ण समजतात. अशी भावना ज्याच्याकडे आहे अशा व्यक्तीला मी सहज पावतो किंवा सहज त्याला प्राप्त होतो असं भगवंतांनी अर्जुनाला वचन दिलेलं आहे. म्हणून सतत काय असावं, संतांची संगती असावी, सतत समाजसेवा करावी आणि भूतदया करावी. भूतदया करावी, संतांची संगती, अशा कार्यक्रमाने भाग घेतला की संतांची संगती लाभते. तीर्थयात्रा केल्या संतांची संगती लाभते. समाजसेवा, समाजामध्ये करण्यासारखे खूप काम. एक झाड जरी लावून जोपासलं तरी समाजसेवा. रक्तदान करा, समाजसेवा आहे. वस्त्रदान करा, समाजसेवा आहे. श्रमदान करा, समाजसेवा आहे. आपल्या घरासमोरचा कचरा उचलून कचऱ्याच्या गाडीत जरी टाकला तरी सुद्धा समाजसेवा आहे. समाजाला आपल्यामुळे त्रास होऊ नये, समाजाच्या चेहऱ्यावर हसू यावं याच्यासाठी प्रयत्न करणे, ह्यालाच समाजसेवा म्हणायचं. समाजसेवा म्हणजे काही एकदम कुठलं तरी बिल्डिंग बांधून द्यावी लागते, फार मोठा खर्च करावा लागतो असं काही. साधी साधी कामं जरी आपण केली, आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही एवढी जरी जाणीव ठेवली. आपल्या टीव्हीचा आवाज एवढा असावा की शेजाऱ्याच्या कानावर तो पडू नये. शेजाऱ्याचा मुलगा अभ्यास करतोय आणि आपल्या टीव्हीचा आवाज मोठा आहे, त्याचा अभ्यास बुडतो आहे, असं जर झालं तर ती समाजसेवा होईल का? समाजाला त्रास होईल. समाजाला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये आणि भूतदया करावी. भूतदया म्हणजे जे जे भेटे भूत ते जाणीजे भगवंत. या सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत त्या सगळ्या जीवाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर. म्हणून त्या सगळ्या जीवासाठी, पक्ष्यासाठी पाणी ठेवणे, पक्ष्यांना अन्न देणे, प्राण्यांना अन्न देणे, वनस्पतीला पाणी घालणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या काय होतात भूतदयेमध्ये. आपण रस्त्याने चाललो आहोत, एखादा पक्ष्याला काही मार लागलेला आहे, एखाद्या प्राण्याला मार लागलेला आहे, त्याची सेवा करणे, त्याला औषधोपचार करणे ही सुद्धा भूतदया आहे. अशी भूतदया करावी. आणि त्याच्यामुळं काय होईल बघ, ज्ञानदेवा पाठक नारायण नाम वाविजे उत्तम निजस्थान. निजस्थान म्हणजे मूळ ठिकाण. मूळ ठिकाण कुठे आहे? जिथून आपण आलो ते आपलं मूळ ठिकाण. मग श्रीहरीचं निवास जो आहे, श्रीहरी जिथं नित्य राहतात ते आपलं मूळ ठिकाण आहे. कारण आपण सगळे श्रीहरीपासून आहेत. श्रीहरीपासून माया, मायेपासून त्रिगुण आहेत आणि त्रिगुणापासून ही सृष्टी निर्माण झाली. आणि या सृष्टीमध्ये मग पृथ्वी, आपले वायू, आकाश याच्यापासून आपली निर्मिती झाली. म्हणजे आपलं निजस्थान कुठं आहे? वैकुंठात आहे. जिथं भगवंत राहतात, नित्य निवास करतात, तिथं आपलं निजस्थान आहे. आणि तिथं आपण पोहोचू शकत नाही, कारण त्याच्या अगोदर काय करतो, काळ आपल्याला घेऊन जातो, यम आपल्याला यमलोकात घेऊन जातो. आपल्याला वैकुंठ लोक मिळत नाही आणि पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा मृत्यू येतो. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण फिरत राहतो. परंतु आपल्याला जर वैकुंठात जायचं असेल, ते सुखाचं माहेर आहे. आपल्या पृथ्वीवरचं भूवैकुंठ कुठं आहे? पंढरपूरला आहे. पंढरपूरला आपण भूवैकुंठ म्हणतो. आपण पंढरपूरला माहेर म्हणतो, सुखाचं माहेर म्हणतो. जाई नगे माये दया माहेर. मग आपण ह्या पंढरपूरला माहेर म्हणतो, तसं मूळ वैकुंठ कुठं आहे? जिथं भगवंत राहतात तिथं आपल्याला स्थान मिळालं पाहिजे. वैकुंठात आपल्याला जागा मिळाली पाहिजे, त्याला मोक्ष म्हणतात. कारण तिथून गेल्यानंतर पुन्हा पुनर्जन्म नाही, पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागत नाही, पुन्हा गर्भात प्रवेश करावा लागत नाही. मग असं होण्यासाठी म्हणून काय करावं लागतं? उत्तम हरिपाठ व्हावं लागतं. हरिपाठ नित्यनियमाने करावा लागतो. हरीचं नाम नित्यनियमाने घ्यावं लागतं. म्हणजे माणूस गुणातीत होतो. देवाच्या ठिकाणी जायचं असेल तर आपण देवच व्हावं लागतं, तर देव भेटतो. मग देव होण्यासाठी गुणातीत व्हावं लागतं. सत्व रज तम या तिन्ही गुणाच्या पलीकडे जो असतो त्याला गुणातीत म्हणतात. मग देवाच्या स्वरूपात जर जायचं असेल तर गुणातीत व्हावं लागतं. ह्या तिन्ही गुणाचा आपल्यावर परिणाम नाही झाला पाहिजे. मग महायोगी ज्ञानेश्वरांनी असा हरिपाठ केला. महायोगी ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंनी दिलेलं नाम घेतलं, गुरूंनी दिलेल्या नामाचा जप केला, म्हणून मला निजस्थान प्राप्त झाले. म्हणून ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. मला गुरूंनी दिलेल्या नामामुळं मला निजस्थान प्राप्त झालं. आणि आत्म्याचं निजस्थान हे परमात्मा आहे किंवा वैकुंठ आहे, तिथं मला जागा मिळाली. तुम्हाला सुद्धा तशी जागा मिळावी म्हणून मी हरिपाठ केलाय असं माऊली सांगतायत. आणि अशी जागा आपल्या सर्वांना मिळावी अशी इच्छा व्यक्त करून आपण सर्वांनी हरिपाठी व्हावे, उत्तम हरिपाठी व्हावे अशी इच्छा व्यक्त करून आजची सेवा मी भगवंत चरणी अर्पण करतो, ईश्वर चरणी अर्पण करतो, सद्गुरू चरणी अर्पण करतो. आणि आपण आत्तापर्यंत अगदी व्यवस्थितपणे मला साथ दिलेली आहे. माझं म्हणणं सगळं बहुसंख्येनं ऐकून घेतलेलं आहे.
उद्याला आपल्याकडे महाप्रसाद आहे, महाप्रसादाची गर्दी असते. त्याच्यामुळं मी आज हे या सप्ताहातलं ह्या अखंड हरिनाम सप्ताहामधलं हे शेवटचं प्रवचन करतो आहे. याच्यानंतर पुढं जेव्हा योग येईल त्यावेळेस पुढचे हरिपाठाचे भाग आपण घेत जाऊ आणि ते पूर्ण करू. हे पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्नही करणार आहे. आपण सर्वांनी अशीच साथ द्यावी आणि आता दिलेल्या साथीबद्दल, आपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आपणा सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि सेवा भगवंत चरणी अर्पण करतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. यानंतर पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाहो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी ती लोकी. भजजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. जय जय रघुवीर समर्थ.